नमस्कार. मी श्री भरत नामदेव मगर, जिल्हा परिषद शाळा उठावा, केंद्र अजनूप, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे. आज आमच्या शाळेला भरघोस अशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी विशेष अशी मदत लाभली ते म्हणजे माऊली ग्रुप ऑफ डोंबिवली ते सर्व आदरणीय चौरदत्त कोलारकर साहेब, मधुश्री कोलारकर मॅडम यांच्या मित्रपरिवाराकडून पुणे येथे स्थित असलेले शेलार आणि टिळक कुटुंबीय यांच्याकडून ही मदत लाभली. या प्रसंगी सन्माननीय निलेशजी शेलार साहेब, सौभाग्यवती पद्मिनी मॅडम, कुमारी तनया, आदरणीय श्री मुकुळजी टिळक साहेब, सौभाग्यवती सोनाली टिळक मॅडम, त्यांची सुकन्या स्पृहा यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभली. पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या गाडीतून निघणारं साहित्य बघून आमच्या मुलांचा आनंद गगनात मावण्याचा झाला. स्कूल बॅग, वॉटर बॉटल, छत्री, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, कलरचे खडू, चित्रकला वही अशा अनेकविध वस्तू पाहून विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टीच्या वर्षावाने पाहुण्यांचं सहर्ष स्वागत केलं. हाताने बनवलेल्या पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं विशेष असं स्वागत झाल्याने पाहुणे अतिशय आनंदले. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन झालं. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले. नंतर सर्व मान्यवरांनी त्यांनी आणलेलं सहशालेय शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केलं. हे साहित्य घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या कामी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना अतिशय आनंद देणारा हा प्रसंग होता. सर्व विद्यार्थी आनंदाने साहित्याचा स्वीकार करत होते. देणाऱ्यालाही आनंद वाटत होता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, या उक्तीप्रमाणे दोन्हीकडून आनंद असा वाहत होता, ओसंडून वाहत होता. आणि या आनंदाचे साक्षीदार असलेले ग्रामस्थ अतिशय कुतूहलाने आणि आनंदाने आपल्या चिमुकल्यांकडे पाहत होते. या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन शाळेतील शिक्षकांनी अतिशय उत्तमरित्या केले होते. अल्पोपहार व चहापानाने पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात असा हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आमच्या शाळेत पार पडला. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेत आणि आनंदाने एकमेकांना निरोप दिला आणि ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. धन्यवाद.